नमस्कार मित्रांनो. आज आपण आपल्या या तासामध्ये आंबेडकरवादी कविता हा प्रवाह समजून घेणार आहोत. मराठी कवितेचं दालन तसं पाहता अत्यंत समृद्ध असं आहे. मराठी कवितेला प्रदीर्घ अशी लोकपरंपरा लाभलेली आहे. जात्यावरची गाणी असतील, विविध सण उत्सव प्रसंगाची गाणी असतील, विधी प्रसंगाची गाणी असतील, शेतीच्या मातीच्या संदर्भातली गाणी असतील, अशा अनेक परंपरांतून ही मराठी कविता समृद्ध होत आलेली आहे. मराठी कवितेचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही कविता लोकांबरोबर बदलत गेलेली आहे. समाज बदलला त्याप्रमाणे या समाजाला दिशा देण्याचं काम मराठी कवितेने केलेलं आहे. आणि म्हणून संतांच्या कवितेतून शिवराज्य निर्माण झालं असं म्हणतात ते बरोबरच आहे. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नव्हे कोणी जगी मुकी याचा जाण. आणि म्हणून मग तुकारामांनी ही या कवितेला समाज प्रबोधनाची एक दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे. हे ऐतिहासिक कार्य आहे. आणि याच परंपरेमध्ये ही मराठी कविता पुढे दौडत आली. महात्मा फुल्यांनी अखंड लिहिले आणि या अखंडांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे साहित्याचा हेतू केवळ रंजन करणे नव्हे तर समाजाचं प्रबोधन करणं हाही आहे. आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की मराठी कवितेचं कार्य हे लाख मोलाचं आहे. आणि हे कार्य आपण समजून घेणार आहोत आजच्या या एका वेगळ्या प्रवाहातून. या प्रवाहाचं नाव आहे आंबेडकरी मराठी कविता. आंबेडकरी मराठी कविता. खरं म्हणजे कविता कविता असते. कविता म्हणजे काय असते? तो शब्दांची एक सुंदर अशी रचना असते. तिला एक लय असते, ताल असतो, एक सूर असतो. आणि या लय तत्वातून हे शब्दरूपी द्रव्य जे आहे, आशय द्रव्य जे आहे, ते माणसाच्या मनामध्ये उतरत असतं. आणि म्हणून कविता ही काळजातून येते आणि काळजाला भिडते असं म्हणतात. ते काही खोटं नाही आहे. आंबेडकरी विचारांची कविता काय आहे हे पाहण्यापूर्वी आपण आंबेडकरी विचार म्हणजे काय हेच पाहूया. मित्रहो, या देशामध्ये अनेक विचार परंपरा आहेत. जगामध्ये अनेक विचार परंपरा आहेत. या विचार परंपरांपैकी आंबेडकरी विचार ही एक मानवतावादी विचारधारा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ व्यक्ती नाही आहेत, हा एक विचार आहे. डॉक्टर आंबेडकरांचं झंझावाती जगणं आपण जर पाहिलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये लोकोद्धार हाच समान धागा आपल्याला सापडेल. ज्याप्रमाणे बुडती हे जन येतो कळवळा असं तुकारामांनी म्हटलेलं आहे, त्याचप्रमाणे बाबासाहेबांचं जगणं आपण जर बघितलं तर हे संपूर्ण लोकांसाठीचं जगणं आहे. मुक्यांना वाचा दिली, लांगड्यांना पाय दिले, असा हा महानायक युगातून एखादाच जन्माला येतो असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. म्हणून आंबेडकरी विचारांची कविता म्हणजेच आंबेडकरी कविता आहे. काय विचार आहेत हे? आंबेडकरी विचार म्हणजे काय? समता, महान असं मूल्य या आंबेडकरी विचारातून आपल्याला पाहायला मिळतं. समता काय? समता सर्व समदृष्टीनं असलं पाहिजे. बुद्धाचा विचार आहे हा, नाही का? बुद्धाचा विचार हा समतेचा विचार आहे. तोच विचार हा बाबासाहेबांनी अनुसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांना सारख्या नजरेनं पाहता आलं पाहिजे. सम्यक दृष्टी, समता, समानता, सर्व माणसांमध्ये समानता असली पाहिजे. जरी निसर्गानं ही विषमता निर्माण केली असली तरी मानव निर्मित विषमता नको आहे. म्हणजे मी श्रीमंत आहे, तो गरीब आहेस, मी सवर्ण आहे, तो अवर्ण आहेस, अशा प्रकारची विषमता म्हणजे माणसाचं शोषण करणारी अशी विषमता आहे, ती आम्हाला मान्य नाही. याचं अर्थ आहे समानता. आणि असं तत्व
हा आंबेडकरी विचार शिकवतो. दुसरं एक तत्व आहे आंबेडकरी विचारांचं, तो आहे विद्रोह. पण हा विद्रोह कशा विरुद्ध आहे? हा विद्रोह म्हणजे उठाव, विद्रोह म्हणजे बंड. विद्रोह, उठाव, हा उठाव विषमतावादी व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. संघर्ष हाही आंबेडकरी विचारधारेचा एक प्रमुख घटक आहे. पण हा संघर्ष कुणाविरुद्ध आहे? असत्याविरुद्ध, नाही का? सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमता, असं तुकाराम म्हणतात. आणि हाच सत्याचा विचार पुढे महात्मा फुले घेऊन जातात, सत्यशोधक समाज स्थापन करतात. आणि हाच सत्याचा विचार बाबासाहेब आंबेडकर पुढे संविधानाच्या माध्यमातून आपल्यापुढे ठेवतायत. सत्यमेव जयते. आपल्या संविधानाचं, आपलं जे संविधान आहे त्याच्यावर जो 4 मुखाचा सिंह ही अशोक स्तंभ आहे, त्याच्या खाली चक्र आहे आणि बाजूला लिहिलेलं आहे सत्यमेव जयते, सत्याचा विजय असो. आणि म्हणून मग या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारधारेचा सत्य हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक असल्याचं आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर मी म्हणालो तुम्हाला की सत्य आहे, संघर्ष आहे, विद्रोह आहे, समानता आहे, समता आहे. आणि त्याचबरोबरचा तोडीचा जो एक मूल्य आहे ते मूल्य आहे न्याय. होय, सामाजिक न्याय, सोशियल जस्टिस. कारण जिथं अन्याय होतो तिथं न्यायाची गरज भासत असते. आणि म्हणून न्यायासाठी संघर्ष हे सुद्धा आंबेडकरी बाण्याचं एक प्रमुख तत्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आंबेडकरीवादी कवितेमध्ये ही सगळी मूल्य आपल्याला पाहायला मिळतील. पुढचं तत्व आहे बंधुता. होय, आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत. बंधुभाव हा निर्माण झाला पाहिजे. आपल्या प्रतिज्ञेमध्येच आहे की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही का घातलं? बंधुतेचं मूल्य रुजलं पाहिजे. हेही आपल्याला आंबेडकरवाद शिकवतो, आंबेडकरवादी कविता शिकविते. बंधुभाव हा फार मोठा, भातृभाव हा फार मोठा असा विचार आहे की सगळे, जसं आपल्याकडे एक म्हण आहे की एक तीळ 7 भावांनी वाटून खाल्ला होता. आता ती म्हण आहे, म्हणवा आहे. यातला जो काही अर्थ आहे, सार गर्भित अर्थ आहे, तो आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे बंधुभाव. भावाभावासारखं वागलं पाहिजे. त्याचबरोबर आंबेडकरवाद आपल्याला मैत्रभावही शिकवितो. असं बंधुभाव आहे, तसाच मैत्रभाव सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि हा मैत्रीचा विचार बुद्धानं दिलेला आहे. बाबासाहेब म्हणतात की माझे 3 गुरु आहेत. कोणकोणते गुरु आहेत हे? ते आहेत महात्मा कबीर, महात्मा बुद्ध आणि तिसरे आहेत महात्मा फुले. या 3 गुरूंपासून मी हे सर्व घेतलेलं आहे. माझे विचार म्हणजे या 3 गुरूंचे विचार आहे. बुद्धानं आत दीप भव व्हायला सांगितलं. तुम्हीच तुमचे शिल्पकार व्हा, तुम्हीच तुमचे दिवे व्हा. या अंधाराच्या प्रवासावर मार्गक्रमण करताना कोणी तुम्हाला भेटेल न भेटेल विचार करू नका. तुम्हीच तुमचे दिवे व्हा आणि स्वयंप्रकाशित होऊन जगालाही प्रकाशित करा. हा महान विचार तथागत गौतम बुद्धानं दिलेला आहे. तोच विचार त्यांचे शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपल्याला राज्यघटनेतून दिलेला आहे. आणि म्हणून हा जो आंबेडकरी विचार आहे, हा आंबेडकरी विचार म्हणजेच आपल्या राज्यघटनेचा विचार, भारतीय संविधानाचा विचार, हा समतेचा विचार, हा ममतेचा विचार, हा समानतेचा विचार, हा सामाजिक न्यायाचा विचार, हा विचार शोषणविरहित समाजाची निर्मिती कशी असावी हा आपल्याला सांगतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपल्याला आंबेडकरवादी कविता ही समजून घ्यायची आहे. आंबेडकरीवादी कवितेतील पहिल्या पिढीचे कवी आहेत अण्णाभाऊ साठे. ज्यांची कविता आपल्याला पाहायची आहे ती आहे जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव. अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादी कवितेतले एक बिनीचे शिलेदार आहेत. जबी पवार, दया पवार, अर्जुन डांगळे, नामदेव ढसाळ, केशव मेश्राम,
अशा प्रकारचे अनेक कवी आपल्याला या आंबेडकरी कवितेच्या प्रवाहामध्ये सापडतील. अगदी आजपर्यंत आपण जर बघितलं तर यशवंत मनोहरांसारखे कवी हे आजही लिहिते कवी आहेत. आंबेडकरी विचार हा जगण्याचा विचार आहे, हा तत्वाचा विचार आहे आणि हा तत्व विचार जगण्याचं काम अनेक कवी करतायत आणि या कवितेतून जो विचार येतोय तोच आहे आंबेडकरवादी कविता. आणि हा प्रवाह दिवसेंदिवस मोठा होत चाललेला आहे. कारण माणसाला जोपर्यंत माणूसपण मिळत नाही, माणसाला जोपर्यंत माणसासारखं वागवलं जात नाही, तोपर्यंत हा विचार जो आहे तो कायम चालू असणार आहे. तर या प्रकारे आपण आज आंबेडकरवादी कविता म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्र, इथं आपण थांबूया. धन्यवाद.